नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ब्रिटिशकालीन खांडी तलाव बनला मृत्यूचा अड्डा। अजून किती जीव घेणार प्रशासन? स्थानिक नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न। 8 जुलै 2025 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास ब्रिटिशकालीन खांडी तलाव, मोगलीचे डॅम, दीघा, इल्थनपडा, नवी मुंबई या ठिकाणी अनोळखी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे। या अगोदरही शेकडो लोकांचा जीव या तळ्यामध्ये गेलेला आहे, असे आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं अनेक वेळा नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना व इतर अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा या खांडी तलावावर कुठलीही कारवाई किंवा उपाययोजना होत नाहीत। सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नसतात आणि म्हणून वारंवार हा ब्रिटिशकालीन खांडी तलाव मृत्यूचा अड्डा बनलेला आहे। प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर सदर घटनेची दखल घेऊन तात्काळ अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहन सागर सोनकांबळे, अध्यक्ष दीघा नवी मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांनी केलं आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, दीघा नवी मुंबई। मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन आहे हे आपलं काम करत आहे। परंतु अशा घटना घडू नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि संबंधित अधिकारी असेल, आम्ही यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा स्थानिक प्रशासन या घटनेकडे, या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या ऐतिहासिक तळ्याकडे जर लक्ष दिलं, त्या ठिकाणी ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटना बंद होतील आणि या जर तळ्याचं सुशोभीकरण जर केलं, जर व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले, तर या आपल्या नवी मुंबईमध्ये एक निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडेल। आणि म्हणून स्थानिक प्रशासन जे आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत, यांना माझी विनंती आहे की साहेब, आपल्याला आम्ही अनेक वेळा पत्र दिलेले आहेत, आपण स्वतः या ठिकाणी भेट द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात करणार आहोत। याची दखल पालिकेने घ्यावी ही नम्र विनंती। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इल्टनपाडा, दीघा, नवी मुंबईमध्ये असलेले ब्रिटिशकालीन तलाव म्हणजेच खांडी तलाव आणि या तलावाला मोगलीचे तलाव असेही म्हणतात। जवळजवळ 160 वर्ष जुना असलेलं ब्रिटिशांनी बांधलेले जे तळ आहे, यामध्ये आजपर्यंत शेकडो जीव या ठिकाणी गेलेले आहेत। याचं कारण असं आहे की आजच सकाळी 11:30च्या सुमारास या ठिकाणी एक अज्ञात महिलेचा मृतदेह सापडलेला आहे आणि आम्ही स्थानिक पोलीस प्रशासन म्हणजेच रबाले एमआयडीसीला कळवतात। त्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन आणि अग्निशमन दल या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी वेळेत तो मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी रबाले एमआयडीसी पोलीस स्टेशन आहे हे आपलं काम करत आहे। परंतु अशा घटना घडू नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि संबंधित अधिकारी असेल, आम्ही यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा स्थानिक प्रशासन या घटनेकडे, या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे। आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या ऐतिहासिक तळ्याकडे जर लक्ष दिलं, त्या ठिकाणी ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटना बंद होतील आणि या जर तळ्याचं सुशोभीकरण जर केलं, जर व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमले, तर या आपल्या नवी मुंबईमध्ये एक निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडेल। आणि म्हणून स्थानिक प्रशासन जे आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत, यांना माझी विनंती आहे की साहेब, आपल्याला आम्ही अनेक वेळा पत्र दिलेले आहेत, आपण स्वतः या ठिकाणी भेट द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात करणार आहोत। याची दखल पालिकेने घ्यावी ही नम्र विनंती। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।